दाजी पक्षाने दिलं काय शर्ट तुम्हाला? नाही हो, काही म्हणता का? मग तर त्या आजीला ते लुगडं बी दिलं असं ते. आता कामच भाऊ सोंडा दाजी रस्ता विसरले काय दाजी की डब्बा काय. अरे मित्रांनो, हे मला असं वाटलं जसं की सोनपापडी नसते का त्याच टाईप होतं. ताजी ताजी मेथीची भाजी सोबत आहे आमच्या दोन्ही दाजी. गुड मॉर्निंग गाईज, जय भीम जय शिवराय. मॉर्निंग झाली आहे, सुरुवात करू आज नव्या ब्लॉगला. सो फ्रेश होतोय. गुड मॉर्निंग. तर हाय मित्रांनो, हे बघा तुम्ही म्हणसा चाय, तर चाय नाही आहे, मी चाय जास्त घेत नाही. मग काल बघितलं तुम्ही चाय घेतली. हे अफ्रेश आहे, एक बूस्टर आहे. म्हणजे हे पिल्यानंतर एक एनर्जी येते आणि व्यवस्थित बॉडी डिटॉक्स होते ने. तर हे आम्ही सर्वच पितो. हे काही गोड वगैरे नाही आहे, पण जिंजर आणि वेगवेगळ्या प्रकारचे याच्यात फ्लेवर आहे. ते पिल्यानंतर थोडं बॉडीला पण रिलॅक्स. तर सकाळी चहाच्या उजात आम्ही हे स्टार्ट केले. तर मित्रांनो, आणखी एक गोष्ट आपण बघतोय, हल्ली एक 10-15 दिवसापासून महाराष्ट्रभर इलेक्शन चालू आहेत महानगरपालिकेचे. आणि त्या इलेक्शनसाठी सर्व उमेदवार फिरतात, घरोघरी येत आहेत, हात सोडत आहेत. नवीन निर्वाचित पण आहेत, काही म्हणजे खूप यंग आहेत ह्या वेळेस. ज्यावेळेस यंग उभं राहिले तर बरं वाटतं. पण असे काही चेहरे दिसलेत की चाललं ते म्हणजे 5 वर्षापूर्वी आले होते बघायला, आता हात जोडून येतील. नंतर आपल्याला हात जोडावं लागतात 5 वर्ष, की साहेब ते काम करून द्या, मॅडम ते काम करून द्या. ते कामं काही होत नाहीत. तर हाच मला एक मुद्दा मांडायचा. एक आपण सुशिक्षित सगळे यूथ आहोत, तर विचार करा आणि समोरच्याला एक कमिटमेंट घ्या की बाबा आम्ही मत दिल्यानंतर आमच्या वार्डात हे काम बाकी आहे. आणि करताना त्यांचा व्हिडिओ करा, म्हणजे आपल्याला त्यांचे व्हिडिओ लावायला कामं येतील. ही कामं तुम्ही कराल का? कारण की एक मत, भरपूर मुलं असे आहेत आपली यंग की मत करत नाहीत. खूप पॉवर आहे आपल्या वोटमध्ये. तर या पॉवरमध्ये म्हणजे ह्या ज्या पॉवरचा वापर तुम्ही करा, तर आपल्या वोटच्या पॉवरचा वापर करून असा नगरसेवक निवडून आणा की 5 वर्ष आपल्याला त्याला म्हणायची गरज नाही पडली पाहिजे की वार्डात हे काम बाकी आहे. न सांगता 5 वर्ष वार्डाचा भक्कम असा विकास त्यांनी करावा, असा नगरसेवक निवडून आणा. चला, फ्रेश तर झालं. निघूया आता आजच्या दिवसभराच्या काय जे काय असेल आपलं शेड्यूल ते शेअर कराल. आज यायचं बाहेर, आज जरा बाहेर जाऊया. यानंतरची काही कामं आहे. आता फ्रेश तर झालो, आता नाश्ता करूया. नाश्ता कसला, आता जेवणाचीच वेळ झाली. जेवण करूया. बघू जेवणात काय ते. आज काय भेंडी, ही काय वटाणेत का? चपाती, वटाणे आहेत बाबा. तर आज मस्त, काल तर चिकन खाल्ले. आज बघू सलाड नाही आज. इससेच काम चलेगा आपण. नेहमीची स्टाईल जे काय आहे, पहिला घास आपण खाऊन पाहूया कसा लागतो. तर टेस्ट करूया. मस्त झालं. एक भेंडीचा पण घास खाऊन बघू. मस्त. तो चलो गाइस, निघलो आहे मी आता. पुढे प्रवासात दाखवून कुठे निघलो आहे. तुम्ही दुकान ट्रॅफिक आहे बघा. इलेक्शनची गर्दी पूर्ण सस्ते. जायला ती शॉर्टकटनं चाललो आहे, कारण की पटरीच्या बाजूने राईट साईडला
मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन आहे, बघू शकता तुम्ही. कारण की सिटीमधून जर गेलो तर ट्रॅफिक जाम आहे. इकडनं एकही सिग्नल लागत नाही. तो गाइस फाइनली पाठी पण बघू शकता. 600 मीटरवरती एअरपोर्ट आहे. संभाजीनगर एअरपोर्ट. राईट साईडला. तर गाईच आत्ता मॅडमला सोडलं आपण आता निघूया घरी. गाईच निघलं आता घरी. मॅडमला सोडलं आहे आता गाडीवरती आहे. एअरपोर्टून चाललो आता घरी. मित्रांनो, रस्त्यामध्ये माझा मित्र भेटला, माझा अक्षय. सो त्याच्या गाडीमध्ये चाललो आहे आम्ही. कुठे नेतो माहीत नाही म्हणे, गेल्यावर सांगू म्हणे. गाडीमध्ये निलेश आहे, गायकवाड दाजी आहेत, त्यांना आम्ही लाडाने सोन्या दाजी म्हणतो. इकडे भाऊ आहे दाजी, हाय करा. हाय हाय म्हणे. आणि इकडे म्हणे अक्षय म्हणे. आम्ही जात आहे पुढे. आम्ही ज्या रस्त्याने आलो त्याच रस्त्याने चाललोय परत. कारण की आता यांनी काय प्लॅन बनवला कुठं जायचं माहीत नाही. जस्ट निघालोय. गाईज बघा निघालोय आणि दाजीने एकदम भारी शर्ट घातले. दाजी पक्षाने दिलं काय शर्ट तुम्हाला? नाही हो, काही म्हणता का. मग तर त्या आजीला ते लुगडं बी दिलं असं ती आजीला पण पुढे पुढे हा नारळ बुट फ्री. नारळ बुट फ्री आजी. हाराफ्रूट पण दिलाय. आता कामच भाऊ सोंडा दाजी रस्ता विसरले काय. दाजी इकडं डब्बा काय. दाजी आम्हाला उद्या रिटर्न. पण आता कुणकडे जायचं नेलू. सरळ काम आहे भाऊ आमचे. अक्षय भाऊ चिडले घुमून फिरून दुसऱ्या रस्त्यावर आलो. दाजीचा रस्ता लेफ्ट का रे. आता हे यांना जर तिकडे जायचं होतं आंबेडकर नगर साईडला, तर एवढं लांबून का आले तुम्ही? हो ना यार, विनाकारण फिरवलं मला. आणि गाडी चार्जिंगच्या गाडीचे फायदे म्हणजे 4 मित्र जरी असले आणि खिशात 1ही रुपया नसला तर कोणाच्या घरी चार्जिंग करून गाडी आपण घेऊन जाऊ शकतो. अरे मित्रांनो, हे मला असं वाटलं जसं की सोनपापडी नसते का, त्याच टाईप अरे होतं. परंतु मला वाटतं पिरॅमिड बनवणं नाही कशाची स्पीकर. आणि हा रस्ता चाललाय मित्रांनो बहुतेक पिसा देवीकडे. आता MIDC पण पार केली. आता खूप लांब आलं म्हणजे इकडे पण आहे बघा ती सोनपापडी. काय रे काय आलं ना. आणि तिकडून चांगला रोड होता ना आंबेडकर चौकातून. अरे एवढी वार झाली चुकी, माफ करा. काय किती खराब रस्ता आहे. दाजी रस्ता. अक्षय भाऊ दाजीला आहे ना लोकेशनला न्यायचं एखाद्या. हा ना, घुमूला की नुसतं या गल्लीतून जायचं त्या गल्लीतून जायचं. सॉरी, आय एम सॉरी. सो गाईज आलोय आम्ही सध्या इकडे आपल्या पिसादेवी साईडला. अक्षयची साईड चालू इकडे, तर एकदा बघायला आला होतो. आणि इथून पुढे कुठेतरी निघायचं, आमच्या डेस्टिनेशनवर निघायचं. तर सोंड्या दाजी गेलेत, त्यांची इथं दाजी लागतात, ते राहतात इथे. आणि आपलं एक सॉन्ग आहे, खातोय सुखाचा घास, बाप भीमामुळं आई रमामुळं खातोय सुखाचा घास. तर ते लोकेशन पण इथे जवळच आहे. म्हणजे जवळपास 2 वर्ष झालेत त्या सॉन्गला. आणि 2 वर्षानंतर अचानक इकडे आलो तर ते लोकेशन पण दिसलं. त्या सॉन्गमध्ये लोकेशन आहे, ह्या चॅनलवरती ते सॉन्ग आहे, खातोय सुखाचा घास, भीमामुळं खातोय सुखाचा घास. तर मी तुम्हाला जाताना लोकेशन पण दाखवाल. तर गाईज हे ते लोकेशन आहे, याच लोकेशनवर आपण सॉन्ग केलं होतं. तर मी त्याचे व्हिडिओ टाकून देईल, लिंक पण टाकल. इथंच आपण शूट केलं होतं बघा. आपण चाललं दाजीच्या शेतात हरभऱ्याची भाजी आणायला. बघा मित्रांनो, संभाजीनगरच्या साईडला पण एक विलेज सारखं, म्हणजे एकदम शेतात सारखं, एकदम शेताचंच
वातावरण आहे. दाजीच्या दाजी यांच्याकडे आलो आम्ही. नमस्कार, कसे बरेच काय? बरे बरे. बरे. आता तेच नेऊ लागलेत आम्हाला शेतात. कशाची भाजी आणायला चाललो? मेथीची भाजी, हरभरा. वा वा वा. मित्रांनो, आता मंडीमध्ये तर आपण घेतो, पण ॲक्च्युली आता ती शेतात कशी राहते ती आपल्याला बघायला भेटणार आहे आज. तर बघूया आपण. मेथी जर पेरली तर किती दिवसाला येते? 21 दिवस. 21 दिवसांनी मेथी येते. 25 दिवसात काढायला. 25व्या दिवशी, 35व्या दिवशी काढता येते. 25 दिवस. 25व्या दिवशी 21 दिवसात येते समजा. बघा मित्रांनो, जी मेथीची भाजी खातो आपण, ती जर लावल्यानंतर 21 दिवसात ती भाजी खाण्याजोगी बनते आणि 25व्या दिवशी आपण काढू शकतो. बघा हुरडा. बघा मित्रांनो, इथं मेथी आहे, पुढे शेपूची भाजी आहे. शेपूची भाजी पुढे बघू शकता. आणि ही मेथीची आहे ना. बघा मेथी, शेपू. सोन्याताजी बघा कुठे गेले ते बघा, एकदम लांब तिकडे हरभऱ्याची भाजी आहे. हां हां हां. ही बैल आहेत जी राबतात शेतामध्ये. बैलगाडी. मस्त हिरवागार असं शेत आहे बघा. शेपू, पालक, मेथी. तर गाईस, या ताजी ताजी मेथीची भाजी. सोबत आहे आमच्या दोन्ही दाजी. दाजी शेतात आज तोडतोय मेथीची भाजी. दाजीचं शेत आहे, तर त्यांच्याने आज ताजी मेथीची भाजी बघायला भेटली. मागे बघता तुम्ही, मागे शेपूचं आहे है ना. शेपू आहे आणि एकदम अशी ताजी भाजी एकदम बघा. आणि हा याला काय म्हणतात, काढणं काय काढतात का काय, भाजी काढणं. भाजी काढ. भाजी काढ, याची मजा वेगळीच आहे. आणि तो पण अनुभव लाईफमध्ये पाहिजे थोडाफार काहीतरी वेगळा. शहरात तर आपण काही काही करत असतो बरोबर. छानशी बैल झोपलेले नसते, हे पण आपण राईड घेतली असते आज. ही बघा गाईस, ही शेपूची भाजी आहे. ही आपण कशा मुगाच्या डाळीत पण बनवतो, मस्त कोरडी. ही शेपूची भाजी मुगाची मठाच्या डाळीमध्ये बनवतो. तर भारी वाटते आज शेतामध्ये येऊन. एकदम मोकळी हवा आणि शुद्ध श्वास घेण्याची जागा असं वाटते. ही हरभऱ्याची भाजी, आपण त्याला हराबूट म्हणतो. हरियाल बूट म्हणतो. हरियाल बूट बोलतो त्याला. त्याला हरभऱ्याची भाजी म्हणतात ना. अच्छा, याची भाजी पण बनते. या पत्त्याची भाजी पण खातात लोक आणि हे पण खातो आपण. तर भारी. आता ही पण भाजी घेणार होतो आम्ही. हे बघायच, हराबूटपणा सोबत येणार आहोत आपण. इकडे पूर्ण लोक आहेत, म्हणजे जे सगळे हे करत आहेत. मेथीची भाजी आहे आणि हरियाल बूट खूप आहे. हे बघा किती मोठे मोठे आहेत बघा. एक नंबर. मजा येईल खायला. आता भरपूर तोडलं दाजीनं. आता चालूच आहे काम. मंडीमध्ये जाणार आहे पण भरपूर असं. तर गाईज, आम्ही आता भाजी वगैरे सर्व घेतली. आता निघतो आम्ही गाडीकडं. चला. हे बघा, एक चिक्कू दिलेत मला हे छोट्याने. दाजीचा मुलगा आहे. काय नाव बेटा तुझं? रोहनने आणले चिकू. ताजे झाडाचे तोडून आणले ना. हा, ताज्याचे. ताजे चिकू आणले मस्त. त्याने 2 दिलेत बघा. मस्त गाईज बघा, एक म्हणजे पिकलेले छान. खाऊया आता पण मस्त. मस्त गोड आहे. भारी. कुठं चाललो आपण आता? लिंबू आणायला. वा बघा, असं वाटतं आज सोन्यादाजी मस्त पण आम्हाला सरप्राईज दिला का. म्हणजे फिरण्यापेक्षा शेतात येऊन बघा भाज्या, फळ आणि आता हे लिंबू. आता लिंबुणीचा बाग आहे बघा.
थोडं पुढे चाललं चिकूच्या बागेत. आणि पुढे पुढे गेल्यानंतर छोटा म्हणतो हे चिकूच्या बागेत. काय डब्बा पार्टी होईल यार एक नंबर. इथं काय सावली एक नंबर. ऊन नावाची गोष्टच नाही. मस्त एक नंबर. झाडून बिडून घेतलं तर चांगलं. है ना. पलीकडची लिंबूनी तिकडे अच्छा. तिथे म्हणजे घाण नाही एवढी. ते डायरेक्ट झुकू शकतो का लिंबू. वा वा. काटा इकली तर काट्याची काही ते नाही. काटे नाही काय नाही. हे बघा लिंबू बघा. बघा हे लिंबू. हे बघा ताजे ताजे लिंबू. ताजे दाखवा हातात. हे बघा मस्त लिंबूच. हे बघा छोट्या हातात एकदम पिवळा एकदम पिवळा. ब्रँडेड ब्रँड आहे लेमन. तर गाईज तुम्ही म्हटलं असेल व्लॉग का थांबला. तर यासाठी थांबला कारण की व्लॉग होत होता खूप मोठा आणि सगळं काही एका दिवसाचा बसलं असतं तर खूप लांब गेलं असतं. त्यामुळे आपण हा व्लॉग 2 पार्टमध्ये डिवाईड केला आहे. हा पार्ट 1 आणि लगेच त्याच्यानंतर पार्ट 2 टाकतो आहे. पार्ट 2मध्ये आता चिकूचा बाग पण बघायचा बाकी आहे तुम्हाला आणि खूप अशी मित्रांसोबत मजा केली आहे. ती पण पार्ट 2मध्ये येणार आहे. सो हा व्लॉग बघितल्यानंतर लगेच तो अपलोड करतो. तो स्टे